दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 सोनार होऊन तुला सोन्यानं सजवीन सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन सोनार होऊन तुला सोन्यानं सजवीन सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन मी माली होऊन फुलवाहीन मी माली होऊन फुलवाहीन आई तुझ्या चरणाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 तुझे नावाचा गजर कानानं घुमलाय फक्त मैलो मैल चालून जरा विनाही रमलाय तुझे नावाचा गजर कानानं घुमलाय फक्त मैलो मैल चालून जरा विनाही रमलाय पालखीला येईन पायी पायी पालखीला येईन पायी पायी खांदा मी लावाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी सेवा तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी मी सेवा करीन डोल्यानं पाहीन रूप साजीर डोल्यानं पाहीन रूप साजीर हो माझे दिवसाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला हे आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी लई दिवसाचं होतं मनानं लई दिवसाचं होतं मनानं आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन हे सध्या तुम्ही सांग
हॅलो, मला माहिती आहे की आज उपवास होता म्हणून टाळ्या वाजवायच्या. टाळ्याच फक्त 2-3 जणांचाच आवाज येतोय. टाळ्या म्हणजे चांगल्या धडाकेबाज पुढच्या स्पर्धकांना नाचायला मजा वाटली पाहिजे. तर जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे. सगळे सुस्ती घालवा. सगळे जेवढे मनात सुस्ती असेल तेवढे सुस्ती घालून टाका. तर या साई तुझ्या भेटीसाठी मस्त असा नाच मुलीने दाखवलाय. तर त्यासाठी बक्षीस सुद्धा जमतायत. तर बक्षीस जमतायत तोपर्यंत आपण साई तुझ्या भेटीसाठी किती बक्षीस जमा होतात ते 12 लाख